बिहारमध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व अशा विजयामुळे महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वास आता दुणावलेला आहे। महाराष्ट्रामधल्या मिनी विधानसभेमध्ये बिहारच्याच याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपचे नेते हे सज्जही झाले। मात्र खरंच बिहारच्या निकालामुळे महाराष्ट्राचे मतदार प्रभावित होतील का, हा सगळा प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही चेहऱ्यावरती नाही तर मुद्द्यांवरती लढवली जाते आणि याचमुळे बिहार सर केल्याच्या नंतर देखील महायुतीला राज्यातल्या निवडणुकांमध्ये कोणतीही कसर सोडून चालणार नाहीये। दुसरीकडे मतदार याद्यांचा मुद्दा बिहारमध्ये सबशेल फेल होतोय आणि असं झाल्याच्या नंतर देखील महाविकास आघाडी हाच मुद्दा आता पुढे रेटणार आहे का की आणखी काही नवी रणनीती आखली जाणार आहे, हे देखील बघावं लागेल। महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जल्लोषात मग्न आहेत। अमरावतीत विजयाचे ढोल वाजवले जात आहेत। तिकडे नाशकातही भाजप कार्यकर्त्यांकडून एकमेकांना मिठाई भरवली जाते। तर संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या फुगड्या सुरू आहेत। निकाल जरी बिहार विधानसभा निवडणुकांचा लागला असला तरी महाराष्ट्रात चांदा ते बांदा असा भाजपचा जल्लोष सुरू आहे, कारण 2 आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकांसाठी बिहारमधल्या विजयामुळे भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय। बिहार निकालावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकताना त्याचीच प्रचिती येते। जे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात बिहारमध्ये यश मिळालं त्याचा फायदा महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की मिळेल। याचं कारण एकमेव आहे की केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी NDAचं सरकार आहे, महाराष्ट्रातही देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं सरकार ज्या ताकदीने आणि गतिमान पद्धतीने काम करतं, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतासुद्धा बिहारप्रमाणे इथेही महायुतीला नक्की यश देईल असं मला वाटतं। जनताच आमच्या पाठीशी आहे। महिला वर्गाचं मतदान मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे। महिलांनी केलं, पुरुषांनी केलं, तरुणांनी केलं, सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलेलं आहे। अन्यथा एवढा निकाल लागू शकत नाही। कसं शक्य आहे? 90% आमचा हा निकाल गेलेला आहे। सोपं आहे का? असं आजपर्यंत कधी झालं नाही। इतका अभूतपूर्व निकाल बिहारच्या निवडणुकांमध्ये लागलेला आहे। मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे। नाही, सुनामी आहे। मला वाटतं ही भाजपची सुनामी आहे, मोदीजीच्या नावाची सुनामी आहे, आमच्या युतीची सुनामी आहे आणि त्यामुळे इतका मोठं यश हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे की यादव गिदव सगळे जे मी म्हणणारे CM होणारे लाईनीतले होते, कुठे काय त्यांचं। मुंबईसारख्या एखाद दुसऱ्या महत्त्वाच्या महापालिका सोडल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष स्वबळावर आखाड्यात उतरणार असल्याचं कळतंय। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकांमेकांविरोधात उभे ठाकतील। अशातच बिहारमध्ये NDAला मिळालेला कौल महाराष्ट्रातील मतदारांवर जादू करेल असा विश्वास भाजप नेत्यांकडून छाती ठोकपणे व्यक्त केला जातोय। भाजप नेत्यांच्याच या कॉन्फिडन्सकडे ना विरोधकांना दुर्लक्ष करता येणार आहे ना महायुतीतील मित्रपक्षांना। बिहारच्या निकालावर स्वार होऊन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज असला तरी बिहारच्या विजयाचे शिल्पकार विनोद तावडे यांचा हा सल्ला फार महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र आणि बिहारमध्ये साम्य वाटते राजकारणात बिहारच्या? अजिबात साम्य नाही, पूर्णपणे वेगळंच राजकारण इथलं आहे। मला वाटतं की शेवटी राष्ट्रीय स्तरावर स्वाभाविकपणे सुनियोजितपणे काम करण्याची सवय असणारे नेते हे अशा राज्यात गेले तर सगळं कळबोळं एकत्र करून त्यातून ती ऊर्जा निर्माण करणं हे मला असं वाटतं की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातल्या नेत्यांना अधिक जमतं। त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी पाठवले। दुबार मतदार यादीतला घोळ, निवडणूक आयोगावर हेराफेरीचे आरोप, बिहारमध्ये महागठबंधननं ज्या मुद्द्यावरून प्रचार आणि अपप्रचार केला त्याच मुद्द्यांचं महाराष्ट्रात मवियाकडून रिपिटेशन सुरू आहे। मात्र महागठबंधनच्या वाट्याला आलेला पराभव पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स डाऊन झालाय की अजूनही ते याच मुद्द्यावर कायम राहणार हे पाहावं लागेल। आम्हाला भाजपचं शिकून सत्तेवर यायचं नाही,
आम्ही भाजप जे काही करू सत्तेवर येतात ते आम्ही काँग्रेस म्हणून करणार नाही. आमचा वैचारिक लढाईचा आणि वैचारिक संघर्ष ही असणारी आमची भूमिका आहे. आम्ही सत्तेसाठी आसुसलेलं नाही. आम्ही विचारांची कास कधीही सोडणार नाही. बचेंगे तो और लढेंगे ही असणारी आमची एकंदरीत बाणा आणि भूमिका आहे. बिहारमध्ये भाजपसाठी प्रचार करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकालाचं विश्लेषण कोणत्या शब्दात केलं ते पाहूया. बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे. आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून, त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे. बिहारमधल्या इंडियाच्या विजयाचा शिल्पकार लाडक्या बहिणी आहेत असं महाराष्ट्रातल्या 2 एकनाथरावांना वाटतंय. महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाईड विक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड विक्ट्री या ठिकाणी मिळालेली आहे. तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारच्या निकालात मोदींचा करिश्मा कमी आणि नितीश कुमारांचा श्रेय जास्त वाटलं. इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं, मला नाही वाटत, जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का, तो ट्रेंड काय या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल. पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे. सध्या बिहार विधानसभा निकालाचं सर्वपक्षीय नेते आपापल्या परीनं विश्लेषण करतायत आणि त्यानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भाकीतही वर्तवलंय. मात्र कुणाला कितीही आणि काहीही वाटलं तरी सगळा खेळ मतदाराच्या हातात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतदार कुणाला हात देतात आणि कुणाला हात दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.